श्रोतेहो, माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात. एका हातात आनंद आणि एका हातात समाधान दिलेलं असतं देवानं. पण जसा जसा तो मोठा व्हायला लागतो ना, वाढत्या वयाबरोबर हे आनंद आणि समाधान कुठे कुठे सांडत जातं. आणि मग आनंदी होण्यासाठी कोणावर तरी कशावर तरी अवलंबून राहायला लागतं. कुणाच्या येण्यावर, कुणाच्या जाण्यावर, कुणाच्या असण्यावर नसण्यावर, काहीतरी मिळवल्यावर, कुणीतरी गमवल्यावर, कुणाच्या बोलण्यावर न बोलण्यावर, यावर ठरतं आपलं आनंद आणि समाधान. मंडळी, खरं तर आनंद ही भावना आहे आणि समाधान ही वृत्ती. भावना सतत बदलणारी असते, पण वृत्ती ती कायमस्वरूपी असते. दुःख संपल्यानंतर आपण आनंदी होऊ असं लोकांना वाटत असतं, पण आपण आनंदी असू तर दुःख आपोआप कमी होईल की नाही? समाधानी वृत्ती ठेवली तर कितीही चांगल्या वाईट प्रसंगानंतरही माणूस हा आनंदीच राहील. आनंद हा एक प्रकारचा मूड आहे, जो दिवसातून अनेक वेळा बदलत जातो. कधी माणूस आनंदी होतो, कधी दुःखी होतो, कधी रागावतो, असे सगळे अप्स अँड डाऊन्स सुरू असतात. अर्थात ही सर्वसाधारण स्थिती आहे. सर्वसामान्य माणूस खरं तर निरंतर काळासाठी आनंदी राहू शकत नाही, मात्र समाधानी नक्कीच राहू शकतो. समाधानी वृत्तीचा माणूस हा वाईट प्रसंगामध्येही चांगल्या स्थितीसाठी धीर देतो किंवा धीर धरतो. आहे त्या परिस्थितीत तो स्थिर राहायचा प्रयत्न करत असतो. आजकाल ना सगळ्यांचंच आयुष्य धकाधकीचं आहे, तणावाचं आहे. अनेकांना आता 12-12 तास काम करावं लागतं. अन्न, पाणी, अगदी ऑक्सिजनप्रमाणेच कामही सगळ्यांना विविध कारणासाठी आवश्यक आहेच. मात्र योग्य निर्णय क्षमता आणि नियोजन, व्यवस्थापन यानं तणाव हा नियंत्रित होऊ शकतो, हे आपण सगळ्यांनीच जाणलं पाहिजे. या सगळ्या कामाच्या धकाधकीमध्ये सुद्धा आपण स्वतःसाठी थोडासा वेळ हा काढलाच पाहिजे. जेव्हा आपण स्वतःसाठी थोडासा वेळ काढू ना, तेव्हा त्या वेळात आपल्याला आनंद आणि समाधान ह्या दोन्ही गोष्टी मिळतील बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे काय आहे, आपण कोण आहोत, आपण जे करतो आहोत ते योग्य आहे की अयोग्य आहे, हा विचार आपल्याला आनंद आणि समाधान देत असतं. आपल्याकडे जे जे आहे ना, त्याबद्दल कृतज्ञ राहायला हवं. आपल्याला काय हवं आहे यासाठी प्रयत्नशील आणि उत्साही राहायला हवं. आनंद शोधणं हा आयुष्याचा उद्देश आहे, पण आनंद हा सगळीकडेच असतो. त्याची फक्त आपल्याला जाणीवपूर्वक अनुभूती घ्यायची असते. म्हणूनच आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेऊया, तरच आपण समाधानी राहू. हो ना?